नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले. सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट. ज्या अपडेट अनुसार आता 15 सप्टेंबर नंतर आपल्या सर्वांना प्रचंड प्रमाणात वाढताना दिसणार आहे कांद्याची मागणी. सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की ज्या अपडेट अनुसार आता 15 सप्टेंबर नंतर आपल्या सर्वांना कांद्याची मागणी ही प्रचंड प्रमाणात वाढताना दिसणार आहे. पण 15 सप्टेंबर नंतर असं काय घडताना दिसत आहे की ज्यामुळे 15 सप्टेंबर नंतर आपल्या सर्वांना कांद्याची मागणी ही प्रचंड प्रमाणात वाढताना दिसणार आहे. आणि 15 सप्टेंबर नंतर जी कांद्याची मागणी ही प्रचंड प्रमाणात वाढताना दिसणार आहे, याच्यामुळे आपल्याला 15 सप्टेंबर नंतर कांद्याच्या बाजारभावात किती तेजी येताना दिसू शकते. आणि या तेजीमुळे 15 सप्टेंबर नंतर कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो. जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल, तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी वेळोवेळी बघावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट. ज्या अपडेट अनुसार आता 15 सप्टेंबर नंतर आपल्या सर्वांना प्रचंड प्रमाणात वाढताना दिसणार आहे कांद्याची मागणी. पण 15 सप्टेंबर नंतर असं काय घडणार आहे की ज्यामुळे आपल्या सर्वांना 15 सप्टेंबर नंतर कांद्याची मागणी ही प्रचंड प्रमाणात वाढताना दिसणार आहे. आणि प्रचंड प्रमाणात वाढणाऱ्या कांद्याच्या या मागणीचा परिणाम 15 सप्टेंबर नंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीनं दिसणार आहे. याच्यामुळे 15 सप्टेंबर नंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात किती प्रमाणात तेजी येताना दिसणार आहे. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर. आपण थेट मुद्द्यावरती येऊयात की 15 सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी ही प्रचंड प्रमाणात का वाढणार आहे. यामागचं सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे बांगलादेश आहे. मित्रांनो, अशा बातम्या येत आहेत की बांगलादेशमधील कांद्याचा शिल्लक साठा हा जवळपास संपुष्टात आलेला आहे. यामुळे पुढील 4-8 दिवसामध्ये IP परवाने वगैरे मोठ्या प्रमाणात इश्यू होतील आणि याच्यामुळे आपल्याला बांगलादेशची कांदा खरेदी ही 15 सप्टेंबर नंतर प्रचंड प्रमाणात वाढताना दिसणार आहे. बांगलादेशची कांदा खरेदी 15 सप्टेंबर नंतर प्रचंड प्रमाणात वाढली की यामुळे 15 सप्टेंबर नंतर कांद्याची मागणी सुद्धा आपल्या सर्वांना प्रचंड प्रमाणात वाढताना दिसणार आहे. दुसरं जर कारण आपण या ठिकाणी बघितलं तर दुसरं महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो बिहारच्या निवडणुका. बिहारच्या निवडणुका या आहेत मित्रांनो या ठिकाणी आपण जर बघितलं तर नोव्हेंबर महिन्यात. आणि त्यामुळं मोदी सरकार हे तिथं सत्तेत आहे. म्हणजे कोणाचं NDAचं सरकार, जिथं मुख्यमंत्री नितीश कुमार येतं. आणि आपल्याला माहीत आहे की जर कांद्याचा बाजारभाव भडकला, महागाई वाढली तर याच्यामुळे सत्ताधारी पक्षाला खूप मोठा या ठिकाणी रोष जो आहे तो पत्करावा लागू शकतो आणि कधी-कधी पराभव सुद्धा होऊ शकते. याच्यामुळे मोदी सरकार स्वतःपाशी उपलब्ध असणारा कांदा जो की त्यांनी नाफेडद्वारा खरेदी केलाय तो कांदा जो आहे तो सध्या विक्रीच्या तयारीत नाही. परंतु असं पण या ठिकाणी म्हटल्या जाते की बिहारला स्वतःचा त्या ठिकाणी कांदा नाही आहे शिल्लक. म्हणजे कसं आहे की त्यांच्याकडे कांद्याचं उत्पादनच होत नाही. म्हणून बिहारमध्ये कांद्याचा बाजारभाव वाढू नये म्हणून
म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडावर. म्हणून मोदी सरकार 15 सप्टेंबर नंतर कांद्याची खरेदी करताना दिसू शकते आणि असं घडलं तर मग कांद्याची मागणी आणखीन जास्त प्रमाणात वाढताना या ठिकाणी दिसू शकते. हे एक महत्त्वाचं कारण आहे आणि ह्या 2 महत्त्वाच्या कारणांमुळे आपल्याला कांद्याची जी मागणी ती 15 सप्टेंबर नंतर प्रचंड वाढताना दिसणार आहे. सोबतच देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा लोकल कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. म्हणून सुद्धा आपल्याला कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये कुठेतरी 15 सप्टेंबर नंतर एक मोठा गॅप दिसू शकतो आणि हा जो गॅप आहे, हाच गॅप कांद्याच्या बाजारभावाला या ठिकाणी प्रचंड तेजी प्रदान करताना दिसू शकते. या तेजीमध्ये जो कांद्याचा बाजारभाव असणार आहे, तो 15 सप्टेंबर नंतर आपल्या सर्वांना सुरुवातीला 2000 आणि त्यानंतर अनुकूल परिस्थितीमध्ये हा कांदा बाजारभाव जो आहे तो आपल्याला 2500 पार जाताना सुद्धा दिसू शकतो. याच्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा की कांदा विक्री घाई गडबडीत करू नका. 15 सप्टेंबर नंतर कांद्याच्या बाजारभावात चांगली तेजी येणार आहे आणि ही तेजी कांद्याच्या बाजारभावाला पहिल्यांदा 2000 पुन्हा 2500 पार घेऊन जाणार आहे. मग विक्रीचा विचार करत असाल तर जेव्हा 2000च्या वर कांदा बाजारभाव जाईल तिथं तुम्ही कांदा विक्री करू शकतात. पण एकदाच कांदा विकण्याऐवजी जर टप्प्याटप्प्यानं आपण कांदा विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कशा पद्धतीने राहील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना आवडली असेल म्हणून व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा आणि आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर कास्तकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील. तोपर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो. या ठिकाणी खूप खूप आभार.